नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे एका दुःखदायक शेतकऱ्याच्या घरी म्हणजे वावरात आलो आहे। यांचं पुरं वावर गेला आहे, काहीच कापूस नाही आहे। यांचं नाव आहे दीपचंद वासरेकर। चला बरं तुमचं वावर पाहूया। चलिए अब हम आपको इनका खेत दिखाते हैं। ये है दीपचंद वासरेकर, जाने माने शेतकरी है। ये देखिए इनका खेत, ये इनका खेत है। चलिए लेके चलते हैं आपको इनके खेत में। ये देखिए इनके खेत का रास्ता, यहाँ से ऐसा खेत जाता है। ये देखिए कैसे काटी जा रही है। हे पहा पराठीले काहीच बोंड ना आहे। हे यांचं वावर आहे, येऊ राहिले हे। काय झालं भाऊ वावरात? अरे पराठी आली, बोंड नाही लागली, हे नाही लागलं, ते नाही लागलं जी। चला बरं आहे भाऊ, काहीच बोंड नाही का तुमच्या पराठीले? नाही, काहीच नाही, नाही काहीच नाही बोंड। पाहू शकता मित्रांनो तुम्ही कसं वावर झाला आहे। पाणी गिनी काहीच नाही इथं। पाण्यानं पुरं हे झालं हे वावर। पाहू शकता तुम्ही, तुम्हाला पाण्याकडे घेऊन जातो। पहा वावरात तलाव साठला आहे। तिकडे गार्डन असल्यामुळे आपण जाऊ नाही शकत, म्हणून इथूनच दाखवतो तुम्हाला। पहा तलाव साप झाला इथे। अजून काय झालं भाऊ, काहीच बोंड नाही आले का तुमच्या पराठीले? काहून, कोणतं औषध मारलं होतं? अरमचंद कंपनी वाला। कोणचं? अरमचंद कंपनी। अरमचंद कंपनी? नवीन कंपनी दिसते। तुम्ही फसले का ह्या कंपनीत? काहीच बोंड नाही तुमच्या पराठीले। तुरी गिरी नाही लागल्या का? नाही, काहीच नाही लागली। तुरी नाही लागल्या? नाही। चला बरं तुरी पाहू। चला, एखादी असं पाहू शकता तुम्ही तुरी किती कमी प्रमाणात आल्या। तुरी पुऱ्या जळून गेल्या वावराच्या। पहा तुरी, काहीच तुरी नाही आल्या याच्या वावरात। दीपचंद भाऊच्या वावरात काहीच तुरी नाही आल्या। भाऊ फवारी गिवारी ना मारत का याच्यावर? अरे हा मारता। कोणता मारसान? त्याच कंपनीचं। मग आता तुम्हाला पराठी ना फुटली तर का करसान तुम्ही मग? काय नाही, आम्ही दुसरी पराठी घेऊन। दुसरी? बरं घेऊन या। मग तुमचं तर लय बुडी चालव खातं यंदा। पैसे घ्यायचे आहे का? पैसे घ्यायचे आहे? $1 मिलियन। पैसे नाही तुमच्याजवळ? नाही। मग आता का करसान? काहीच पराठीले बोंड नाही तुमच्या, काही नाही। पाण्यानं पुरं वावर तुमचं हे झालं आहे। आता काय करू? आता का करसान तुम्ही? आता का करसान? मालूम? भोकात जा।